बाब लक्षात ठेवा की ज्या प्रकारे येशू आपल्या पित्यापासून विभक्त झालेला आहे, येशू आपल्या परमेश्वरापासून विभक्त झालेला आहे आणि येशू मंडळीशी प्रामाणिकपणे किंवा जगातले जे स्थापन होणारे मंडळीशी प्रामाणिकपणे जडून राहिला. आणि त्याने 2 गोष्टी शिकवल्या. कोणत्या 2 गोष्टी शिकवल्या? की त्याने आपल्या पित्याचे आज्ञा पालन केली. पिता परमेश्वराचे प्रेज द लॉर्ड. पिता परमेश्वराच्या विरोधात तो कधी गेला का? नाही. जे पित्याने सांगितलं ते केलं. परंतु मंडळीसाठी त्यांनी आपले प्राण देखील अर्पण केलेले आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण सांगितलं तर पतींनी आपल्या मातापितेच्या आज्ञेत राहायला पाहिजे. आणि इथे आपल्याला दिसत आहे की ती निश्चितच 5वी आज्ञा आहे की तू आपल्या आईबापाचा सन्मान कर. एका बाजूला तर सन्मान आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की जी पत्नी देवाने दिलेली आहे त्या पत्नीसाठी त्या पतीने प्राण देखील किंवा आपण जीव ओतून त्या पत्नीच्या बरोबर उत्तम असा प्रीतीने संसार करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे शिक्षण आम्हाला पिता परमेश्वर पुत्राने दिलेलं आहे. आणि यामुळे ख्रिस्ती लोकांनी पती पत्नी या गोष्टीला गांभीर्याने न घेतल्यामुळे सुरुवातीपासून मी वारंवार तुम्हाला सांगितलं की जे लोक विशेष करून ख्रिस्ती आहे आणि जे म्हणतात आम्ही इव्हेंजलिकल आहोत, लोकांना सुवार्थ गाजवणं आमचं प्रथम कार्य, त्यांच्यामध्येच डिवोर्सचं प्रमाण 34% आहे. म्हणजे प्रत्येक 3 विवाहामध्ये एक विवाह मोडला जातो, एक संसार मोडला जातो, जी भयानक बाब आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की अद्याप देखील या मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या किंवा पवित्र शास्त्राबद्दल आणि पवित्र शास्त्राच्या देवाबद्दल माहित असून जगाला सांगणारे लोकांच्या आचरणामध्ये आज देखील पती आणि पत्नी याचं गांभीर्य किंवा ह्याची प्रीती किंवा ह्याचं पावित्र्य टिकून नाही. ते एका बाजूला मोठ्या गोष्टी करतात देवाच्या धर्माच्या आणि पवित्र आत्म्याच्या किंवा सुवार्थेच्या, तर दुसऱ्या बाजूला ते संसार करण्यात अपयशी ठरत आहे. आणि त्यामुळे ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त देखील म्हणतो की हे पिता तू माझा त्याग केलेला. यस, कधी कधी ही बाब होऊ शकते की दोघांमध्ये कोणती तरी अडचण निर्माण होईल आणि काही समयाकरता मतभेद निर्माण, इथे मतभेद नाही झाले, काही समयापते एकापासून दुसऱ्यापर्यंत दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे की तो दुरावा का निर्माण झालेला होता? तुमचे आणि माझे पाप. यामुळे पिता आणि पुत्रामध्ये दुरावा निर्माण झाला. अनेकदा जगिक देहिक पाप आणि अशुद्धतेमध्ये पती आणि पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात, दुरावा निर्माण होऊ शकतात. परंतु आपल्याला माहित आहे की समय गेल्यानंतर आपल्याला ही बाब दिसून येते की लवकरच परत एक वार पिता आणि पुत्र याचा मिलाप ज्या प्रकारे होतो त्याचप्रमाणे मंडळी आणि त्याचप्रमाणे वधू आणि वर याचा मिलाप जगामध्ये होतो. आणि जर जगामध्ये मिलाप आहे तर ते विवाहामध्ये तुम्हाला संधी आहे. इथेच लग्न मोडलेलं आहे, इथेच तुमचं लग्न पृथ्वीवरच टिकत नाही, तर तिथे संसार कसं काय होणार? आणि त्यामुळे ही बाब आज आपण लक्षात घेत असताना आपण मंडळीकडे बघणं आता गरजेचं आहे. कारण की मंडळी ही लोकांना कळालीच नाही. मंडळी परत एक बार मी वारंवार जसं मागच्या संदेशमध्ये सांगितलं, लोकांना वाटतं मी सभासद आहे, मी चर्च पण भरतो, मी चर्चला येतो, मी गीते गातो, मी गाणे गातो, मी कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा येतो, पुरेसं आहे, माझ्या मुलाचं लग्न होणार, माझ्या घरातले अर्पण आणि बाप्तिस्मा होणार, माझ्या घरातल्या सर्व विधी पाळक चालवणार, मेल्यानंतर निश्चितच मी या मंडळीच्या थ्रू त्या कबरापर्यंत जाणार आहे. या सगळ्या गोष्टी विचार करून त्यांना वाटतं आम्ही चांगलं जीवन जगतो. परंतु इतकं मर्यादित ख्रिस्ती मंडळीचं जीवन नाही. हे जगातले इतर क्लब किंवा आपण म्हणूया की इतर संस्थेसारखं झालेलं, जिथे मेंबरशिप असते आणि कधीतरी AGM होते आणि तिथे लोक जातात, मतं देतात वगैरे कधीतरी, काय ते तसा प्रकार नाही. आणि त्यामुळे या ख्रिस्ती मंडळीचं गांभीर्य दिवसेंदिवस कमी होत चाललं आणि सीटा किंवा जागा रिकाम्या पडत आहे, ओस पडत आहे मंदिराला यायला. कारण की लोकांना असं वाटतं की मी मेंबर आहे, माझी यादीमध्ये नाव पुरेसं आहे. आणि यासाठी मी जो संदेश आपल्याकडे द्यायला सुरुवात केलं की मंडळीपासून दूर होऊन, चर्च पासून दूर होऊन तुम्ही कोणत्या गोष्टी गमवत आहात.
कोणत्या कोणत्या गोष्टी गमवत आहात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी चर्चला येणारे मंडळीचे सभासद जे खऱ्या अर्थाने ज्याला आपण विश्वासणारे भक्त म्हणतो त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात. काही लोकांना वाटतं अरे मी गेलो पाळक साहेब, मला शांती मिळाली, मला टाळ्या वाजवला, बरं वाटलं हृदयाला, चर्चमध्ये आलो, माझ्या प्रार्थना ऐकल्या आणि देवाने मला आरोग्य दिलं म्हणजे मी चांगला भक्त झालेलो आहे. हे चुकीचं आहे. हे निश्चितच आपण चुकत आहोत. हे तर बेसिक आहे, इथून तर सुरुवातच होते ती, परंतु त्याच्या पुढे तुम्हाला आणि मला जायला पाहिजे. हे संत पाऊल म्हणतात, किती दिवस तुम्ही दूध पिणारे असे लहान बालका समान असणार. आता तुम्हाला प्रौढ होण्याची गरज आहे. तुम्हाला देवामध्ये आणि देवासाठी काहीतरी देणारे असावं. आणि यासाठी मग सभासत्व म्हणजे काय, तर सभासदचा अर्थ मी मागच्या वेळेस शिकवत असताना तुम्हाला सांगितलं की ज्या प्रकारे एक झाड आहे, एक वेल आहे आणि तो वेल आणि फाटे यामध्ये संबंध दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वेल जो आहे तो कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. फाटे कोण आहात, तुम्ही आणि मी, ज्याला आपण सभासत्व म्हणतो. आणि वेल आणि फाटे जोवर एकत्र आहे, वेल फाट्यांना तोडत नाही, परंतु फाटे जेव्हा तिथून वेलापासून किंवा त्या स्टेम पासून वेगळे होतात तेव्हा ते जास्त दिवस टिकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जसे येशू ख्रिस्त म्हणतो, शरीर मी आहे आणि अवयव मंडळी आहे. आणि जर अवयव शरीरासाठी काम करत नाही, जर अवयव शरीरासाठी काम करत नाही तर ते अवयव त्या शरीराचे अवयव नाही. आणि आजच जेव्हा मी इथे येत होतो आणि खूप सुंदर मला बातमी टीव्हीवर मी बघत असताना पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मी बघितलं आणि इंडियाची टीम जी आहे, हॉकी टीम, आज ब्रॉन्झ मेडल साठी खेळत होती. स्पेन हे नंबर 1 टीम आहे आणि स्पेन नंबर 1 टीम असल्या कारणाने गोल्ड मेडलिस्ट देखील मागच्या वेळेसची होती आणि त्याच्याबरोबर ब्रॉन्झ मेडल ही लढत होती. आणि त्याच्यामध्ये श्रीजेश जो गोलकीपर आहे त्यांचा लास्ट मॅच होता आणि सगळ्यांनी ठरवलं की श्रीजेश साठी आम्हाला हा मेडल जिंकायचा आहे. कारण की जसं मागच्या वेळेस आपण क्रिकेटमध्ये बघितलं की रोहित आणि राहुल हे जे होते ते आपल्याला माहिती आहे की रिटायरमेंट घेण्यासाठी मार्गावर होते. तर त्यांनी म्हटलं काही करून रिटायर होणाऱ्या राहुल द्रविडसाठी किंवा रोहित शर्मासाठी आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचाच आहे. का? कारण की ह्याच्यानंतर त्यांना एक अभिमान वाटेल की खरोखर आम्ही जाता जाता विनर म्हणून, वर्ल्ड विनर म्हणून पुढे गेलेलो आहे. आणि त्यामुळे आज श्रीजेश हा गोलकीपर होता आणि आज त्याचा शेवटला मॅच असताना इंडियाने स्पेनला पराभूत करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. टाळ्या वाजवा जोरदार, आपण टाळ्या वाजवूया. कारण की टीम इंडिया ज्याच्या आपण भारतीय आहोत आणि भारताचा राष्ट्रीय खेळ, नॅशनल गेम आहे हॉकी. आणि ह्या खेळामध्ये भारताला फार काही मेडल मिळालेलं नाही, परंतु हॉकी हा सगळ्यात जास्त जगामध्ये मेडल घेणारा देश जर भारत असल्यामुळे, इंडिया असल्या कारणाने आज त्याचा हा विजय सगळ्यांना सुखावून गेलेला. मी हॉकीमध्ये पुष्कळ मोठ्या लेवल पर्यंत खेळलेलो आहे. हॉकीमध्ये वेगवेगळे भाग असतात. गोलकीपर काय करतो, गोलचं संरक्षण करतो. त्याच्यानंतर पुढे गेले तर डिफेंडर येतात, ते गोलकडे येणाऱ्या गोलला रोखण्याचं काम करतात. त्याच्यानंतर लेफ्ट विंग, राईट विंग असते, ते हल्ले चढवतात डावीकडून उजवीकडून. आणि मधून सेंटर फॉरवर्ड असतो, तो मधून दोन्ही बाजूने त्याला कोऑर्डिनेट करतो. अशा प्रकारे हे विविध घटक आहे, जे पुढे आहे, काही मध्ये आहे, काही गोलमध्ये आहे. आणि हे सगळे मिळून एक टीम तयार होते, 11 लोकांची टीम तयार होते. आणि 11 लोकांची टीम जेव्हा खेळते तेव्हा खेळत असताना सगळ्यांना एक जीव होऊन खेळणं गरजेचं. असं नाही की 2 खेळते आणि बाकीचे लोक बसलेले, तसं चालत नाही. प्रत्येकाला पूर्ण मन लावून परफॉर्मन्स करावायचाच असतो. जसं गोलकीपरला गोल स्टॉप करायचं आहे, त्याचं काम आहे. जर त्यांनी गोल होऊ दिले तर कोणती टीम हारते. त्याचप्रमाणे पुढे जे फॉरवर्ड्स आहे किंवा बॅक खेळणारे, त्यांनी जाऊन गोल करणं हे त्यांचं काम, तेव्हाच ती टीम जिंकत. एकाने गोल रोखवायचे, एकाने अटॅक जे आहे ते स्टॉप करायचं, पुढची फळीने काय करायचं, जाऊन गोल करायचे. हे टीम वर्क आहे. आणि जेव्हा हे टीम वर्क एकत्र येऊन उत्तम असं प्रदर्शन करतं तेव्हा विजय प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आपण चर्च मध्ये असताना
हे टीम वर्क आहे. हे टीम वर्क आहे. आणि या टीम वर्क मध्ये जसं पाळक साहेब किंवा मंडळीचा अध्यक्ष हा कॅप्टन आहे, बाकीच्या लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. एक तर कॅप्टन टीम किंवा हा विजय प्राप्त करू शकत नाही, कारण की हा खेळ जो आहे हा इंडिव्हिज्युअल खेळ नाही. जसं आमच्यामध्ये अँड्रूज अंकल आहे, ते बॉक्सिंग मध्ये आहे. सगळ्यांना माहिती, कोच असतात, पुष्कळ फिजिओ असतात, त्यांना अनेक गोष्टी देणारे डायटिशियन असतात, सगळ्यांची टीम असते. परंतु शेवटी परफॉर्मन्स करताना बॉक्सर जो असतो तो मैदानामध्ये रिंगमध्ये उतरतो आणि तो लढतो आणि त्याच्यावर त्याला माहिती जिंकणं हारणं हे माझ्यावर. परंतु टीम मध्ये जेव्हा येतं तेव्हा तसं नसतं. सगळ्यांना मिळून एक चित्ताने खेळावं लागतं. सगळ्यात जबाबदारी वेगवेगळ्या दिलेल्या आहे आणि जो सर्व टीम वर्क जेव्हा चांगलं होतं तेव्हा परफॉर्मन्स चांगला, हार जीत नाही म्हणत मी, कदाचित समोरची टीम तुमच्यापेक्षा चांगली खेळली तर तुम्ही हारूही शकतात आणि ते जिंकू शकतात. आणि हेच महत्वाची बाब आहे की कोणत्या पण मंडळीमध्ये नुसतं 2-4 प्लेयरच खेळत आहे आणि बाकीचे लोक नुसतं टाळ्याच वाजवणार आहे, तर ती टीम, ती मंडळी फार वर जाईल असं कधी देखील समजू नये. प्रत्येक जो मंडळीला येणार आहे तो काय आहे, त्या इथे जसं लिहिलेलं आहे की त्या शरीराचे अवयव आहेत. आणि अवयव जर आहे तर प्रत्येक अवयवाला वेगवेगळे कार्य दिले. डोळ्याला वेगळं काम आहे, हाताला वेगळं काम आहे, पायाचं काम वेगळं आहे, मेंदूचं काम वेगळं आहे, तोंडाचं काम वेगळं आहे. आणि हे सर्व जर कार्य देवाच्यासाठी होत आहे, म्हणजे त्या शरीरासाठी होते, तेव्हा त्या शरीराला विजय प्राप्त होतो. आणि मग आमच्या गळ्यामध्ये मेडल किंवा डोक्यावर मुकुट प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु यापैकी एक देखील अवयव जर कामाचा नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं आहे की तुझा डोळा जर तुला अडखळत आहे तर ते फोडून टाक. एक डोळ्याने आंधळा म्हणून तू स्वर्गात जाणं कधी बरं आहे. तुझा पाय जर तुला अडखळत आहे तर कापून फेक, कारण की त्या पायामुळे त्या नरकात जाण्यापेक्षा एक पायाने अब्दू होऊन स्वर्गात जाणं कधीही बरं आहे. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट येशू ख्रिस्त सांगतो. आणि यामुळे आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की येशू ख्रिस्त कधी देखील अशा प्रकारचे नुकसान करणारे अवयव, मागे खिचणारे अवयव, निष्क्रिय सदासद यांचे समर्थन करत नाही, याचं समर्थन करत नाही. आणि त्यामुळे आपण या गोष्टीच्या बद्दल जेव्हा विचार करतो की कोणता पण अवयव, कोणताही अवयव, किंवा आपण बघूया की झाडाचं एखादी फांदी पुष्कळ दिवसापर्यंत जर वेगळी राहिली तर ती परत तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर ते जुळून येईल का? काय ते सुकून जाणार आणि त्याला अग्नीतच टाकावं लागणार. आमचा हात जर कापला गेला, अनेकदा आम्ही रेल्वेमध्ये ऍक्सिडेंट बघितले की कोणीतरी पडतो, हात तुटून जातो. माझे वडील पण रेल्वेमध्ये ते सांगायचे की त्यांचा हात कापला गेला, त्या व्यक्तीने स्वतःचा हात उचलून नेला आणि मग जेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्जरी केलं तर त्याचा हात जुळून आला, कारण की डॉक्टर म्हणे योग्य वेळी तुम्ही त्याला बर्फामध्ये गुंडाळून इथे ठेवून आणलं, त्यामुळे ती जे पेशा होत्या त्या मेल्या नाही आणि पेशा जिवंत राहिल्यामुळे ते हात परत एक बार जुळून आलेला आहे. आणि त्याचमुळे ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की किती दिवस तुम्ही मंदिरापासून दूर, अनेक दिवस दूर राहिल्यामुळे, अनेक समय देवापासून दूर राहिल्यानंतर मग तुम्ही किती जुळायचा प्रयत्न करणार तरी जुळून येणार नाही, कारण की तुम्ही मृत झालेला आहात, तुम्ही मेलेले आहात. आणि जे लोक म्हणतात आम्ही कधीतरी चर्चला जाऊ आणि काहीतरी आम्ही स्वर्गीय काय काय गोष्टी मिळू, तर तुम्ही चुकत आहात, तुम्ही फसवले जात आहात. कारण की हे तुम्ही आत्मिकरित्या मेलेले आहात. तुम्ही नुसतं चर्चला जात आहात, तुम्ही देवाबरोबर कनेक्ट नाही. तुमची आणि देवाची ओळख असून देखील तुम्ही देवापासून दूर गेलेले आहे. आणि यासाठी तुम्हाला मंडळीमध्ये सहभागी होणं आणि मंडळीच्या कार्यामध्ये सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी मी मागच्या वेळेस 3 मुद्दे घेतले आणि त्याच्या पुढचे 3 मुद्दे मी आज घेणार आहे. पहिली गोष्ट आहे की मंडळीमध्ये तुम्हाला आणि मला लाभ काय होतो, लिहित जा जर तुम्हाला माहित असेल तर. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला ख्रिस्ती भक्त म्हणून जग ओळखतं. ख्रिस्ती भक्त म्हणून जग ओळखतं. एक वचन वाचूया, योहान कृष्ण शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 35वा वचन, की कशा प्रकारे जग ख्रिस्ती म्हणून त्या भक्तांना ओळखतं. योहान 13:35. आणि यावरून आपल्याला ही गोष्ट कळते की खरोखर या दिवसामध्ये काय घडतं. वाचा.
तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणून त्यावरून सर्व जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. पहिली गोष्ट आहे की तुमची एकमेकांवर प्रीती असली. तुम्ही चर्चला नुसते येत नाही टाळ्या वाजवण्यासाठी किंवा देव काय म्हणतो आम्हाला काही नाही, आम्ही जातो चर्चमध्ये, जातो गातो, आपलं आपलं निघून जातो. हेच कोणाशी घेणं नाही कोणाशी. ही प्रीती लोकांशी अवयवांशी प्रीती. हा हात या हाताची दुश्मनी घेऊ शकतो का? नाही. हा डोळा ह्या डोळ्याशी दुश्मनी घेईल का? नाही. हा पाय आणि पायामध्ये भांडणं होतील का? नाही होणार कधी देखील. ते एकमेकांना जपतात कारण की माहिती आहे की एक पायाचे जर कर्तृत्व थांबलं, काम थांबलं तर दुसरा पाय डिस्टर्ब होतो. त्यामुळे हे काही सांगायची गरज नाही. प्रत्येक पाय प्रत्येक अवयव एकमेकांशी कनेक्ट विजयी झाले तर सगळे अवयव खुश होतात. असं नाही की तुम्हाला मेडल मिळाला तर एक डोकं आणि हे खुश होतील किंवा ह्याच्या गळ्यामध्ये घातलं, माझ्या हातात नाही घातलं, माझ्या पायात नाही घातलं. प्रत्येक अवयव खुश होतं. आणि जर आपण पराभूत झालो तर पूर्ण शरीराला वाईट वाटतं. त्याचप्रमाणे ही प्रीती आहे, ही आपल्या शरीरावर प्रीती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मंदिराला किंवा आम्ही जेव्हा मंदिराला येतो तेव्हा आपण ख्रिस्ती भक्त म्हणून यासाठी ओळखला जातो कारण की तुमची मंदिरात आणि मंदिरामध्ये राहणाऱ्या इतर लोकांची प्रीती आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी जातो आणि म्हणतो माझा भाऊ माझी बहीण मला भेटेल, मी त्याच्या बरोबर भेटेल आणि या मंदिरामध्ये आम्ही एकत्र रीती देवाची आराधना करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. ती गरीब असेल, तो श्रीमंत असेल, तो कदाचित प्रिय असेल, कदाचित शत्रू देखील असेल, कोणताही असो, परंतु मला माझ्या भावाबरोबर देवाच्या दिनी जाऊन मला आराधना करायची आहे. आणि ही प्रीती तुम्हाला घरापासून मंदिरापर्यंत घेऊन येते. आणि मंदिरामध्ये आता दोन गोष्टी भेटतात. एका बाजूला जगातले माझे भाऊ भेटतात, दुसऱ्या बाजूला मला देव देखील भेटतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ती प्रीती लोक बघतील तेव्हा तर स्वर्गीय पित्याचा गौरव करतील आणि म्हणतील खरोखर हे देवाचे लोक आहेत. नंबर 2 मुद्दा मी त्यावेळेस सांगितला होता की तुम्हाला आत्मकेंद्रित जीवनापासून मंदिराच्या द्वारे विभक्त केलं जातं. अनेक लोक म्हणतात अरे काय घरातले इतके काम असतात, इतक्या जबाबदारी, आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी बोलत नाही हो, महिने काय त्यांचं काय चाललं आम्हाला काहीच माहित नसतं. आमच्या भावांच्या घरी आम्ही जात नाही, त्यांच्याशी काही फोन बिल नाही. जबाबदारीच इतकं, कामच इतकं. जर आपण शेजाऱ्यांशी बोलत नाही, आपल्या सख्या प्रियजनांना आपल्याकडे वेळ नाही, मग मंदिराच्या बद्दल काय उत्सुकता? काहीच नाही. आपण तुटून गेलेलो आहे. आपण जबाबदाऱ्यामुळे, आपण समस्यामुळे, आपण विविध प्रकारच्या अडचणीमुळे स्वतःला या समाजापासून, आपल्या प्रियजनापासून, नातलगांपासून आणि इतकंच नव्हे तर देवापासून देखील स्वतःला अलग विभक्त करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जीवन आपण जेव्हा जगतो आणि चर्चला येत नाही तर तुमचं आणि माझं नुकसान हे ठरलेलं आहे. आणि त्यामुळे मंदिराला जेव्हा आपण येतो, जो रेग्युलर मंदिराला येतो तो काय होतो, तो मंदिराला आल्यानंतर त्याला कळतं की माझ्यासाठी मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी सुंदर असं वचन देव माझ्याशी देतो आणि मला ऐकू येतं. मी या मंदिरात जातो, माझ्या समस्या माझा देव ऐकतो आणि माझं उत्तर मिळतं. मला हे कळतं माझी बहीण, माझा भाऊ हा समस्यामध्ये, ते प्रॉब्लेम मध्ये होता, परंतु त्याच्यासाठी केले गेलेली प्रार्थना ऐकलेली आहे आणि तो इथे आनंदाने अश्रू ढाळून म्हणतो की खरोखर धन्यवाद असो देवाला की माझं बरं केलं. मला पण वाटतं की नाही, माझी पण असाच प्रॉब्लेम आहे, माझी पण अशी समस्या आहे. जर ह्या भावाची, ह्या बहिणीची प्रार्थना ऐकली, माझा पण येशू आहे, तो पण माझी प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. हे घर बसला कळलं का तुम्हाला? नाही कळणार. हे मंदिरामध्येच तुम्हाला मिळतं. आणि यासाठी मंदिरामध्ये येणारे लोक जे तुटलेले आहे, जे विभक्त आहे, त्यांना मंदिरामध्ये जोडण्याचं काम, संयुक्त करण्याचं काम निरंतर चालत असतं. आपण पण अनेक जण म्हणतो अहो चला ना चर्चना, तुमचे इतके प्रॉब्लेम आहे ना, इतक्या समस्या आहे, काय इतके घरी घरी रडत बसतात प्रॉब्लेम घेऊन, असं होईल तसं होईल. एक काम करा, चला या चर्चला. बघा पाळक साहेब संदेश देतात, पाळक साहेब प्रार्थना करतात, सिस्टर आणि ब्रदर प्रार्थना करतात, बघा तुम्हाला बरं वाटत आणि कदाचित देवाने ऐकलं तर तुमचं बरं पण होईल. प्रेज द लॉर्ड. आणि असं म्हणून आपण इतरांना सांगतो आणि ते देखील येतात आणि त्यांचं खरोखर भलं आणि कल्याण देखील होतं. प्रेज द लॉर्ड. हे आहे
हे आहे, आपण तुटत नाही, तर आपण संयुक्त होत जातो आणि आपलं आत्मकेंद्रित जीवन आता प्रभूमध्ये काय होतं, प्रीतिमय आणि एकमेकांबरोबर जोडलं जातं. तिसरी गोष्ट मी त्यावेळेस सांगितली होती की जसं तुम्हाला आणि मला देवाची गरज आहे, जसं प्रत्येक व्यक्तीला देव हवा आहे, तसं येशू म्हणतो मला देखील तुमची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. असं समजू नका की वन वे चाललेलं आहे, कारण की आपण देवाच्याकडे जात नाही. ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती शिक्षणामध्ये आपण देवाकडे जात, तर देव आम्हाला शोधत या जगामध्ये आला आहे. प्रेज द लॉर्ड. शोधत हा शब्द वापरलेला आहे, शोधत या जगामध्ये आलेला आहे, यासाठी की ज्या प्रकारे मी पित्याशी कनेक्ट आहे, माझे लोक जे हरवलेले ते देखील पित्याकडे यावं. येशू ख्रिस्ताने दाखल्यामध्ये देखील सांगितलं की 99 मेंढर सुरक्षित आहे, पण एक हरवलं तरी काय करतो तो मेंढपाळ, तिला शोधतो. आणि जो पण हरवलेला मेंढर मिळत नाही तो शोधतो आणि परत त्या 99 कडे घेऊन येतो. यावरून आम्हाला काय कळतं, यावरून आम्हाला हे कळतं की देव प्रत्येकासाठी शोधणारा असा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझ्याकडे या, परंतु मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुमच्याकडे येणार, मी तुमच्याकडे येणार. आणि यामुळे ख्रिस्ती लोक जगात प्रत्येक ठिकाणी जाऊन काय करतात, येशूची घोषणा करतात. का? ते म्हणतात तुझा देव तुझ्यावर प्रीती करतो, येशू तुमच्यावर प्रेम करतो, तो तुम्हाला जीवन देऊ इच्छितो, तो तुमचं जीवन बदलू इच्छितो. त्यासाठी तुमचा देव आज तुमच्या घरी आलेला आहे, तुमच्या जीवनात आलेला आहे, त्याचा स्वीकार करा. आणि त्यामुळे या मंदिरात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे कृपादान, 1 कोरिंथ 12 अध्याय आपण काढून ठेवूया, कारण की ह्याच्यातून पुष्कळ वचन आहे. 1 कोरिंथ याचा 12 अध्याय आणि यामध्ये पुष्कळ वचन आहे. त्यामध्ये आपण वाचन वाचूया. 7वं वचन 12:7 यामध्ये याने प्रकारे लिहिलंय की कार्याचे निरनिराळे प्रकार आहे, तरी सर्वांना सर्व कार्य करणारा देव एकच आहे, तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होत असते. कार्य अनेक आहे, करणारा देवच आहे, परंतु सर्वांना काहीतरी कृपादान दिलेले आहे आणि ते सार्वजनिक ठिकाणी त्याचा लाभ होतो. या मंदिरामध्ये आल्यानंतर देव तुम्हाला जबाबदारी आणि कृपादान देतो. नुसतं तो बोलून तुमचं कल्याण करेल, तुमचं भलं करेल नाही, तर कुटुंबामध्ये मुलाची जबाबदारी आहे, आजीची जबाबदारी आहे, आजोबाची जबाबदारी आहे, चुलत्याची जबाबदारी आहे, आजीची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे माता आणि पित्याची देखील जबाबदारी वेगवेगळी आहे. आणि या सर्व जबाबदाऱ्या पार ज्या घरामध्ये पाडल्या जातात व्यवस्थितरित्या, ते कुटुंब आनंदी कुटुंब असतं. एकावरच सगळं काही ढकलून तुम्ही जर चाललं तर काय होणार आहे, ते कुटुंब आनंदी राहू शकत नाही. बाकी सगळ्यांनी हात वर केले, बिचारे 2च जण लढते तर चालणार नाही. प्रत्येकाने मिळून आपल्या आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या. आणि यासाठी या मंडळीमध्ये जे लोक येतात, देवाने इथे सांगितलं की मी तुम्हाला कृपादान दिलेले आहे आणि त्याचा कृपादानाचा उपयोग करून तुम्हाला मंडळीमध्ये सेवा कार्य देखील करायचं आहे. आणि यामुळे ही मंडळी जी आहे ती देवाचे कार्य करण्याचं स्थळ देखील आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं बसले टाळ्या वाजले निघून गेले हे कार्य नाही. मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं ही देवाची स्तुती गौरव आहे, परंतु मी देवाला काय देऊ शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा पाळसा आम्हाला काय काम आहे, प्रत्येकाला देवाने कार्य दिलेलं आहे. आता त्याकडे मी जाणार नाही, कारण की तो संदेश वेगळा होऊन जाईल. परंतु एक लक्षात ठेवा, मंदिरामध्ये येणारं सर्व जर देवाला प्रिय आहे तर देव फुकटच इथे गर्दी जमा करत नाही, प्रत्येकाला जबाबदारी देतो. कारण की प्रत्येक जण त्याला प्रिय असे आहे. का जबाबदारी देतो हा प्रश्न जर आपण विचारला तर आपण हे दिसून येतं की आपल्याला आपण म्हणून नाही ते पाळक साहेब आम्हाला ते तिकडच्या लांबच्या चर्चमध्ये जबाबदारी, आम्हाला इकडच्या चर्चमध्ये. येस, तुम्ही तिकडे जबाबदारी पार पाडा, परंतु हे चर्च कोणत्या एरियामध्ये आहे सांगा बरं? कोणत्या एरियामध्ये? झाडीवाला रोड. इकडचे लोक तुम्हाला माहित आहे, इकडचं वातावरण तुम्हाला माहित आहे, इकडची समस्या तुम्हाला माहित आहे, इकडचं काय आहे, कसे लोक आहे, कसं बोलायचं, कसं हे तुम्हाला माहित आहे. मग त्यामुळे तुम्ही या भागातल्या मंडळीमध्ये उत्तम कार्य करू शकता. जर तुम्हाला म्हटलं की इथून जा आणि जाऊन अमेरिकेच्या चर्चमध्ये काम करा, तुम्ही करू शकता नाही.
किंवा अमेरिकन मिशनरी किंवा फॉरेनवरून जेव्हा भारतात मिशनरी आले तर काय लगेच ते सेट झाले का? नाही. त्यांना भाषा शिकावी लागली, तेव्हा लोकांमध्ये मिसळावं लागलं, त्यांना त्यांची रहन आणि सभ्यता शिकावी लागली, त्यांना त्यांचं मन जिंकावं लागलं आणि मग त्यानंतर त्यांनी ते सेवा कार्याचा आरंभ केला. आले ना एकदम पैसे वाटत आणि लोक, तसं काही नाही झालेलं आहे. ते जेव्हा मिसळले, त्या लोकांमध्ये राहिले, त्यांनी त्यांचं मन जिंकले, तेव्हा येशू त्यांच्यापर्यंत पोहोचला. प्रेज द लॉर्ड. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला रेडीमेड तयार आहे ना. आम्ही लोकांना पण ओळखतो, लोक आम्हाला पण ओळखतात, त्यामुळे आमचा उत्तम सेवा आणि आमचा उत्तम संवाद लगेच काम करणार. आणि त्यासाठी प्रियांनो, ज्या भागात तुम्ही राहता त्या भागात असलेलं चर्च तुमच्या सेवेसाठी देवाने दिलेले तुमचं चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. आला का लक्षात? त्यामुळे तुम्हाला सगळ्यात चांगली संधी कोणत्या चर्चमध्ये? आपल्या चर्चमध्ये आहे. कारण की तिथे लोक परिचयाचे, वातावरण परिचयाचे आणि सर्व काही गोष्टी ज्या आहे ते तुमच्या सोयीच्या असल्या कारणाने तुम्हाला तिथे जास्त संधी आहे. त्यामुळे देव तुम्हाला आणि मला या जेव्हा मंदिरामध्ये बोलावतो तेव्हा सेवा कार्य देतो आणि आपल्या लोकांमध्ये तुम्ही पहिले काम करा. जर तुमचं सेवा कार्य आणखीन वाढलं, मग तुम्ही विविध ठिकाणी जाऊन कार्य करा. आणि ही बाब देखील महत्वाचं आहे. आज आपण पुढच्या भागाकडे जाऊया आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की चर्च एक कुटुंब आहे आणि ते चर्च मध्ये तुम्हाला आध्यात्मिक मजबूती बिल्ड किंवा मसल्स देखील आत्मिक तयार होतात. कारण की ही बाब अतिशय महत्वाची आहे आणि यामध्ये आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट मी जशी आता सुरुवातीला सांगितली की आपल्याला चर्चमध्ये राहत असताना नुसतं निष्क्रिय बसून आम्ही ऐकलं आणि आम्ही निघून गेलो, मी प्रार्थना करून गेलो निघून गेलो, त्याने काय होणार नाही. फॉर एक्झाम्पल, आता जसं अनेक जण या दिवसामध्ये टीव्हीवर किंवा आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चॅनलवर किंवा मोबाईलवर योगा बघतात ना योगा, आणि तसे मग ते समोर टीव्ही ठेवतात किंवा मोबाईल ठेवतात आणि त्या हिशोबाने वेगवेगळे आसनं करतात. बरोबर, आसनं करतात आणि मग ते आसन केल्यानंतर त्यांना फायदा होतो, नुकसान होतं. कारण की आपण पुष्कळ बाबा लोकांचं बघितलं, रामदेव बाबा यांचं त्यांचे आपण चॅनल बघतो आणि बहुत सारे लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत तसे योगा करतात आणि त्याचा लाभ त्यांना होतो. बरोबर आहे, होतो की नाही? आपण ऐकलेलं आहे की अनेक लोकांना ते तसे व्यायाम शिकले ते आणि आता ते उत्तमरित्या ते व्यायाम करतात आणि त्यामुळे आता त्यांच्या आरोग्यामध्ये फरक पडलेला आहे. परंतु काही लोक आहे की त्यांनी टीव्ही लावला आणि ते व्यायाम चालू आहे आणि ते झोपून नुसते बघतात आणि काहीच नाही करत, तर त्यांना लाभ होईल का? नुसतं बघून, नुसतं मी बघतो बाबा रामदेव, मी बघतो त्याचे योगा मी बघतो, नुसतं झोपून बघतो तर माझं सगळं आरोग्य मिळेल, होईल का असं? जसं आता अँड्रूज अंकल आहे, ते बॉक्सिंग शिकवतात आणि काही मुलं आले आणि ते म्हणतात नाही आम्ही एक्सरसाइज करणार नाही, आम्ही ट्रेनिंग घेणार नाही आणि आम्ही नुसतं बघतो आणि आम्ही बॉक्सर बनवणार, आम्हाला वाईट मध्ये होतं, होईल का तसं? ते अंकल हाकलून देतील. ते हे काय अहो, तुम्हाला जर पुढे यायचंय तर तुम्हाला जो खेळ शिकायचा किंवा जो गोष्ट करायची त्याच्यासाठी तुम्हाला सहभागी व्हावं लागेल, पहिले तुम्हाला शिकावं लागेल, तेव्हा तुम्ही काहीतरी एक्झिबिट करू शकतात किंवा प्रदर्शन करू शकतात. आपण चर्चमध्ये आलो नुसतं बघतो आणि आम्ही एकदम धार्मिक, असं नाही होणार. तुम्हाला सहभागी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या चर्चमध्ये संडे स्कूल आहे, कारण की लेकरांना शिकवलं जातं, ते शिकतात. त्याच्यामध्ये काही लोक टीचरचं काम करतात, महिला मंडळ आहे, महिलांना शिकवलं जातं, त्यामध्ये विविध महिला भाग घेतात. आपल्याला माहिती आहे की आपण समाजसेवाचं कार्य करतो, त्या समाजसेवामध्ये अनेकांचा सहभाग आहे. आपल्यामध्ये मागे जर आपण बघितलं तर ब्लॅकबोर्ड ठेवलेला आहे, तिथे साक्षरताचे क्लासेस चालतात, तिथे काही जण भाग घेतात, ते शिकवतात. आपल्याकडे पॅरेंटिंग मिनिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे 11-12 लोक ग्रॅज्युएट झालेले ते जाऊन घरोघरी जाऊन लोकांना काय करतात, वचनामध्ये शिकवतात, त्यांची भेट घेतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी आहे. वेगवेगळ्या घटकांची एल्डर्स आहे, ते सगळ्या प्रकारचं नियोजन करतात. आपले केअरटेकर म्हणून इंगळे मामा आहे, ते मंदिराची स्वच्छता व इतरांच्या सहकार्याने काम करतात. या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात कारण की ते कार्य करतात आणि जे कार्य करतात त्याच्यासाठी आपल्याला आत येणं गरजेचं आहे. नुसतं मी टाळ्या वाजवला आणि मी गीत गायले आणि मी निघून गेलो, ही देखील एक मिनिस्ट्री आहे. मी नाही म्हणत ही मिनिस्ट्री नाही, ही एक मिनिस्ट्री आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना, मागच्या वेळेस पण मी सांगितलं, प्रार्थना, बायबल वाचणं हे तुमचं माझं श्वास आहे. ह्याच्यामुळे तर तुम्ही जिवंत आहात. पण नुसतं श्वासच घेते, मी आयुष्यात काहीच केलं नाही, नुसतं श्वासच घेतो, मग आपण काय होणार? काही वाढ होणार आहे का?
श्वास घेणारे लोक तर ICU मध्ये पडलेले असतात, त्यांना नुसतं ऑक्सिजन लावून श्वासच देत राहतात. असे तर आपण नाहीये ना, आपण चालते फिरतो म्हणजे काम करायलाच पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला इफिसकरास पत्र 14 अध्याय आणि 16 वचनामध्ये संत पौल अशा प्रकारच्या शिक्षणाबद्दल काय म्हणतो. इफिस 4 अध्याय आणि 16 वचनामध्ये तो म्हणतो की यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याचे योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव करत असतो आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करतो आणि त्यामुळे आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. लक्षात ठेवा की शरीराचे विविध अवयव जे आहे किंवा सांधे आहे त्याच्याद्वारे अवयव जोडलेले आहे आणि ते आपल्या परिमाणाने आपल्या परीने आपलं काम करतात आणि काम केल्यामुळे हे काम करत असताना जी प्रीतीने काम करतात त्यामुळे काय होतं, शरीराची वृद्धी होते किंवा मसल डेव्हलप होतात किंवा तुमचं शरीर मजबूत बनतं, स्ट्रॉंग बनतं. आणि त्यामुळे हे कार्य कुठे घडू शकतं, हे चर्च मध्ये घडू शकतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून अशा प्रकारचं सगळं महिला मंडळ पण तुमच्या घरामध्ये चालतं, संडे स्कूल पण, असं होईल का? नाही. यासाठी ते तुम्हाला मंदिरात यावं लागेल, कारण की ही ती जागा आहे जिथे वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या वयाचे घटक इथे काम करतात आणि सर्वजण एकत्र मिळून एक सांध्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये जोडलेले आहे. ख्रिस्ताच्या गौरवासाठी ते काम करतात आणि परिणाम काय होतो? परिणाम हा होतो की त्यामुळे मजबूत विश्वासात वाढतं. प्रेज द लॉर्ड. ज्याला म्हणतात ऑलराऊंडर किंवा ऑलराऊंड परफॉर्मन्स देतं. महिला मंडळ पण स्ट्रॉंग आहे, तरुण संघ पण चांगलं काढतं, सुवार्थाचं कार्य आहे, शिक्षणाचं कार्य, समाजसेवा, हे सर्व कार्य ज्या चर्चमध्ये दिसतं ते कार्य, ते चर्च परिपूर्ण आहे, ते मंदिर आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं एक बाजूला संदेश देत निघून जाते, गाणे गात हे काही, ह्यामुळे मंदिराची भरभराट वाढ कधी देखील होऊ शकत नाही. नुसतं पायच काम करते बाकीचे अवयव नुसते गळून पडलेले, ह्याला आपण पॅरालिटिक म्हणतो की एक अर्धा भाग काम करतो आणि अर्धा भाग काहीच नाही करत, लुळा पडलेला आहे, तर तो माणूस किती पुढे जाणार याचा बद्दल सांगायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. हा जो पॅरालिटिक आहे तो एकाच बाजूने काम करतो, तो काय आहे, जिवंत आहे तो, परंतु फार कामाचा निश्चितच नाही. आणि यासाठी मंडळीमध्ये येत असताना तुम्हाला आणि मला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये चालणं, वाढणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे पवित्र शास्त्रामध्ये अंडरलाईन करा किंवा लिहून ठेवा ही बाब की नव्या करारामध्ये 50 वेळेस, किती वेळेस बोला, 50 हा शब्दोच्चार आलेला आहे. एकमेकांसाठी किंवा एकमेकांकरिता, वन अनादर आणि ईच अदर, हा शब्द किती वेळेस आलेला आहे? 50 वेळेस पवित्र शास्त्रामध्ये आला. एकमेकांसाठी किंवा एकमेकांकरिता. आणि जसं आता मी काही गोष्टी सांगतो, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या, एकमेकांना उपदेश द्या, एकमेकांचं अभिवादन करा, एकमेकांची सेवा करा, एकमेकांना शिकवा, एकमेकांचा स्वीकार करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांचे ओझे वहा, एकमेकांना क्षमा करा, एकमेकांना सादर करा. असे एकमेकाला किती शब्द किती वेळेस आलेले? 50 वेळा. का गरज पडली एकमेकांची? एवढं का सांगितलेलं? कारण की त्याला माहिती आहे किंवा पवित्र शास्त्राला किंवा देवाला माहिती आहे की एकमेकांसाठी केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला कधी देखील त्या मंडळीचं अस्तित्व टिकवता येणार नाही किंवा तुम्ही आणि मी एकमेकांवर प्रीती करून देवाची आज्ञा पालन करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती मंडळीमधला एकमेकांचा अर्थ एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याला शिकवा, त्याचे ओझे व्हा, त्याच्या प्रॉब्लेम मध्ये एक व्हा. असे लोकच मंडळीमध्ये आहेत जे एकमेकांपासून तुटून गेलेले आहे. ते मंडळीमध्ये सभासद आहे, परंतु ते मंडळी म्हणून जेव्हा स्वर्गामध्ये येशू ख्रिस्त त्याला उचलून नेईल तिथे ते नसणार, कारण की ते एकमेकांना ओळखतच नाही.
ते एकमेकांवर प्रीती करतच नाही, ते एकमेकांच्या समस्यामध्ये धावून जातच नाही, त्यांना एकमेकांच्या बद्दल काही माहीतच नाही आणि ते एकमेकांच्या सर्व गोष्टीमध्ये सहभागी नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त 50 वेळेस जर हा शब्द आलेला आहे, यावरून आपल्याला कळतं की एकमेक म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल, इच अदर किंवा वन अनादर इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. हे अतिशय गरजेचं आहे. मला काय पडलंय, मला काय घेणं देणं आहे ते त्यांनी बघावं. आम्ही खाऊन पिऊन आपल्या घरी सुखी, पाळक साहेबांना जातो, आम्ही प्रेस द लॉर्ड करतो, निघून जातो, काहीच घेणं देणं नाही. आणि अशा प्रकारचे लोक आशीर्वाद प्राप्त करू हेच नाही. जर तुम्ही श्रीमंत तर गरिबांची मदत करा. जर तुम्ही गरीब आहे तर इतरांसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. गरिबांना, इतरांना ख्रिस्त गाजून सांगा की मी गरीब जरी असला तरी मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे धन नाही, पण माझ्याकडे येशू आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे येशू आहे. माझा येशू मला आनंदी ठेवतो, मला सुखी ठेवतो, माझ्या अडचणी, माझ्या दुःखामध्ये मला सहाय्य करतो. धन्यवाद असं येशूचं. मी गरीब आहे कारण की मी एक दिवस माझ्या येशूला बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी गरीब जरी असलो, माझा देव श्रीमंत आहे आणि माझा देव मला त्याच्या जवळ घेणार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला हे करत असताना, आध्यात्मिक मसल करत असताना ही बाब द्यायची आहे. पाळक साहेब काय जण म्हणतात का, पाळक साहेब आम्ही घरी ना खूप प्रार्थना करतो, आपले बसतो, मुलं बाळ सगळं बसतात, गाणे गातात, प्रार्थना करतात, मला थोडंफार येतं, मी संदेश पण त्यांना देतो आणि अशा सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे ना, चांगली गोष्ट. हे कौटुंबिक, प्रत्येक ख्रिस्ती जीवनामध्ये कौटुंबिक भक्ती ही महत्वाची, परंतु ती कुटुंबातच करतात, मंडळीत का नाही येत, हा प्रश्न आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. काही लोक म्हणतात, हो पाळक साहेब मला, मी वचन वाचतो, मी प्रार्थना करतो, मी सगळ्या गोष्टी करतो आणि आपल्याला आपण जास्त धार्मिक समजतो. एकदा एक व्यक्ती बद्दल मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तो म्हणे, मी माझ्या पूर्ण खानदानीमध्ये सगळ्यात हुशार आहे, मी 10वी 12वी आणि या सगळ्या गोष्टी मी शिकलेलो आहे आणि मी घरात सगळ्यात जास्त हुशार आहे, पहिला नंबर आहे माझा. अरे बापरे. मस्त. लोकांनी विचारलं, हो पहिला नंबर तुमचा सगळ्यात हुशार आहे, 10वी मध्ये आणि 12वी मध्ये किती टक्के मिळाले? 45%. 45% सगळ्यात हुशार, म्हणजे बाकी एकदम डफरच आहे. मग नंतर कळालं, नाही त्याच्या घरामध्ये एकुलता एक शिकलेला व्यक्ती, बाकी सगळे अनपढ आहे. अशा अनेक लोकांची अवस्था आहे. तो तुम्ही तुमच्या घरामध्ये धार्मिक असतील, तुम्ही तुमच्या घरामध्ये समृद्ध असतील, परंतु मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट कळते की नाही, या चर्चमध्ये माझ्या धार्मिकतेपेक्षा पण वेगळ्या प्रकारची धार्मिकता ठेवणारे लोक आहे. कदाचित मी खूप धार्मिक आहे, परंतु माझी धार्मिकता ते जे वचनामध्ये मी त्यांना देऊ शकतो, एक तर मी त्याच्यासाठी घेऊ शकतो किंवा मी त्याला देऊ शकतो. इथे जे साक्ष ऐकतो आपण, त्याच्याबद्दल मला वाटतं खरोखर प्रभूने तिच्या जीवनात काम केलं का माझ्या जीवनात काम करणं, ह्यामुळे मला स्फूर्ती मिळते. पाळक साहेब संदेश सांगतात आणि वेगवेगळ्या गोष्टी माझ्यासाठी उलगडून माझ्यासमोर खुले होतात आणि त्यामुळे मला कळतं की मला आणखीन प्रभूमध्ये स्ट्रॉंग व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. मी गाफील राहत नाही. मला असं वाटत नाही की मला नॉलेज आहे, मी वेबसाईटवर जातो, मी नेटवर जातो, मी हे कॉमेंट्री वाचतो, मी ते वाचतो, परंतु जेव्हा मंदिरामध्ये येते तेव्हा आम्हाला कळतं की नुसतं नॉलेज ठेवून काम चालणार नाही, नुसतं ज्ञान ठेवून काम चालणार नाही, ते ज्ञानाचा उपयोग होणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जागा कोणती? तुमचं ज्ञान आणि तुमचं जे विश्वास आणि जी प्रार्थना, जी मजबूती आहे, ती तुमच्या कुटुंबाच्या बाहेर एक मोठं कुटुंब आहे जे स्वर्गात जाणार आहे, जे देवाकडे जाणार आहे, त्याचं नाव मंडळी. तिथे त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आणि अनेकदा आपण मंडळीमध्ये येतो आणि मग आपल्याला कळतं, अरे रे, आपल्यापेक्षा पण इथे वेगळे प्रकारची सेवा करणारे लोक आहे, मी का नाही करू शकत? आणि अशा प्रकारे प्रेरणा आम्हाला मंदिरामध्ये मिळते. प्रेज द लॉर्ड. आणि काही लोक काहीच करत नाही, मग ते मंदिरात येतात, त्यांना अतिशय लाईट वाटते. पाळक साहेबांनी म्हटलं काढायचं, मला काढताच आलं नाही वचन. पाळक साहेबांनी सांगितलं चल उठून वाच, मला वाचताच आलं नाही. कधी कधी कळतं, अरे पाळक साहेबांनी सांगितलं की तू निर्गम वाचतो, मी नव्या करारामध्ये निर्गम शोधत आहे. ही अशी अवस्था आपली खऱ्या अर्थाने चाचपणी जी आहे ती मंदिरात निरंतर होत असते. आणि यासाठी मी किती स्ट्रॉंग आहे, जोपर्यंत आपण मैदानात उतरणार नाही तोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत कळणार. इंडियाला वाटतं आपली टीम खूप चांगली आहे, खूप चांगले खेळाडू आहे, खूप आम्ही गर्वडा. जेव्हा ऑलिम्पिक मध्ये होता तर अरे मेडलच मिळत नाही, 3रा 4था 10वा 8वा 15वा 22वाच नंबर येतो डायरेक्ट. का? यावरून आम्हाला कळतं की आम्ही आपल्या घरमध्ये चॅम्पियन आहोत.
परंतु जेव्हा आम्ही वर्ल्ड लेवलवर जातो तिथे आमची चॅम्पियनशिपची हवा निघून जाते, कारण की तिथे आमच्यापेक्षा पण वरचढ लोक बसलेले आहे. आणि ही बाब मंदिरामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. परंतु जेव्हा जसं आज मी हॉकी टीम बद्दल आपल्याला सगळ्यांना अभिनंदन केलेलं आहे, टीम हॉकी ही ब्रॉन्झ मेडल दिलं, तेव्हा आम्हाला कळतं की नाही आज खरोखर जी टीम माझी इंडियामध्ये चांगली खेळते आज वर्ल्ड लेवलमध्ये देखील मेडल पटकू शकते. प्रेज द लॉर्ड. येस, ही आनंदाची बाब आहे. आणि त्यामुळे इतर एशियन कंट्री जे आहेत त्यांना देखील वाटतं की अरे आपल्या एशियामधून जर इंडिया पुढे जाऊ शकते तर आम्ही का नाही पुढे जाऊ शकत. प्रेज द लॉर्ड. ही बाब उत्तेजन देणारी आणि तुम्हाला मजबूती दाखवणारी किंवा कमकुवत दाखवण्याची जागा कोणती आहे तर ती आहे मंडळी. ती आहे मंडळी. त्यामुळे तुम्हाला आणि मला त्या मंडळीमध्ये ते कार्य करणं अतिशय. दुसरी गोष्ट आहे की वातावरण निर्मिती. अनेक लोकांच्याकडे घरी सायकल असते, घरी रनिंग करायसाठी मशीन असते, त्याच्यावर ते पळतात. परंतु काही लोक म्हणतात नाही 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 मला जिम मध्ये जायला पाहिजे, मला स्विमिंग पूल मध्ये जायला पाहिजे. आता आमची मॅडम डॉक्टर आहेत तर स्विमिंग पूल, आता स्विमिंग पूल मध्ये किंवा जिम मध्ये गेल्यानंतर किंवा मी पण जातो आणि तिकडे खूप लोक एक्सरसाइज करत राहतात. आणि तिकडे गेल्यानंतर अंकल पण इथे बसल्या, सगळ्यांना माहिती की एक वेगळी प्रेरणा मिळते लोकांना बघून. आपल्याला थकल्यासारखं पण होतं, पण समोरचा करतो तर आपण 2-4 डिप्स आणखीन मारून घेतो, 2-4 वेळेस 2-4 किलो जास्त लावून एकदम वजन उचलतो. का? वातावरण आहे तिथे तसं. कारण की घरामध्ये आपण बसतो तर घरामध्ये आपल्याला आपण कंटाळून जातो लोक, परंतु तेच आपण जिम मध्ये व्यायामामध्ये इतर लोकांच्या बरोबर जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्याला एकमेकांना बघून वाटतं अरे मी पण करू शकतो, मलाही करायला पाहिजे. माझ्यापेक्षा म्हातारे लोक, माझ्यापेक्षा कमकुवत लोक इथे मजबूत आणि स्ट्रॉंग बनते, मी का नाही होऊ शकत. ही जागा मंदिरामध्ये देखील आहे की मी जेव्हा इथे येतो इतर लोकांना सर्व प्रार्थना करत असताना, वचनात वाढत असताना किंवा त्यांचं बरोबर बसून मला देखील प्रेरणा मिळते, उत्तेजन की हे मी का नाही करू शकत, मी का करू शकत नाही. आणि हे गरजेचं आहे. एक अकेला थक जाएगा, मिलकर हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना, मिलकर. हे सगळं काही हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी मंदिर गरजेचं आहे. मंदिरापासून घरी राहून तुम्ही किती चॅम्पियन बनले तरी वर्ल्ड चॅम्पियन बनू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल चॅम्पियन बनावं लागेल. नॅशनल चॅम्पियन नंतर सिलेक्शन आणि मग पुढे जाणार आहे. तुम्ही किती स्वतःला घरात मेडल घातले, दुकानामधून मेडल आणून स्वतःच्या घरी सजून ठेवले, तरी त्या मेडलची काही देखील किंमत नाही. तुम्हाला मेडल जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरावं लागेल आणि त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी स्पर्धा करावी लागते. आणि ही मंडळीमध्ये आत्मिक स्पर्धा निरंतर चालू असते. जे लोक येतच नाही त्यांना त्याचं महत्वच कळत नाही, त्याचं महत्वच कळत नाही. आणि त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये न उतरता तुम्ही मेडल किंवा देवाचं मुकुट मिळवणार हे शक्य नाही. कारण की येशू आणि पवित्र शास्त्र देखील सांगतं, पाऊल देखील सांगतो की मी हवेमध्ये मुष्टी चालवत नाही. म्हणजे बॉक्सिंग त्या काळामध्ये पण होते. कारण की आपण बघितलं ऑलिम्पिक हे येशू ख्रिस्ताच्या जवळजवळ 550 वर्ष अगोदरपासून ऑलिम्पिक खेळलं जातं. आणि यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की संत पाऊल म्हणतो मी उगाच धावत नाही, तर जो मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे ते मिळवण्यासाठी मी निरंतर धावतो. ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की हे धावणं थांबता कामा नये. ज्या दिवशी तुम्ही संपला आणि मंदिरामध्ये जाणं संपलेलं आहे, मी आता सांगितलं ज्या प्रकारे फांद्या झाडापासून विभक्त झाल्यानंतर पुष्कळ दिवस जे ते वेगळे राहतात, तर त्याचा संपणं हे निश्चित ठरलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे की तुम्ही जगातल्या ख्रिस्ती कार्यात देखील तुमचा सहभाग होतो. आता आपण जसं मी आता सांगितलं की पहिले नॅशनल लेवलवर खेळायचं असतं, पहिले स्टेट लेवलवर, मग नॅशनल लेवलवर आणि मग इंटरनॅशनल लेवलवर जातो. आपण डायरेक्टच इंटरनॅशनलवर जाणारे फार क्वचित एखादा असेल तर असेल, बाकी तर त्याला प्रत्येक स्टेप तू जावं लागतं तरच तो त्या इंटरनॅशनलवर पोहोचतो. त्याचप्रमाणे जागतिक लेवलवर ही मंडळी देखील एक मोठं कार्य करते. आज मी प्रभूला धन्यवाद देतो कारण की आत्मिक यात्रा वितरेवरून सुधीर चव्हाण म्हणा किंवा फेसबुकच्या द्वारे आज आपण जागतिक लेवलवर जातो. प्रभूचा धन्यवाद असो कारण की एक सोय जी आहे ती आम्हाला त्या लेवल पर्यंत घेऊन जाते. का जाते?
का लोक एवढे हजारो लोक जॉईन होतात? त्याचं कारण एकच आहे, कारण की त्यांना निश्चितच ह्या गोष्टीची जाणीव आहे की जे वचन ह्या मंडळीतून किंवा ह्या संदेशातून आम्हाला मिळतं ते जिवंत देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. ते त्यांच्या हृदयाला स्पर्श येतं, त्यांना त्याचा आत्मिक लाभ होतो, त्यामुळे ते प्रत्येक वेळेस कनेक्ट होतात. प्रभूमध्ये मी आपले आभार मानतो. आणि त्यामुळे जेव्हा अधिक लोक कनेक्ट होतात तेव्हा तुमची आणि माझी मिनिस्ट्री वृद्धिंगत होते. ती आता नुसती ताळीवाला पुरती मर्यादित नाही, ती आता ख्रिस्ती मंडळी पुरती मर्यादित नाही, ती पुणे आणि महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही, तर ती भारत आणि भारताच्या बाहेर देखील जात आहे. मागच्या रविवारी देखील मी US आणि कॅनडामध्ये संदेश दिला. या रविवारी परत त्यांनी म्हटलं, बाळक साहेब परत तुम्हीच पाहिजे आम्हाला. म्हटलं नो इश्यू, मी परत आहे. म्हणण्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला वाढ दर्शवण्याची, प्रगती करण्याची आणि जागतिक मंडळी बरोबर मिळून कार्य करण्याची संधी प्राप्त होती. प्रेज द लॉर्ड. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जरी आपण ख्रिस्ती मंडळीमध्ये आहोत, परंतु एक वेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल आणि तुम्ही आणि मी अंतराळात घेतल्या जाणार आहोत, तिथे अनेक मंडळ्या, ते आफ्रिकाचे काळे लोक असतील, युरोपियन लोक असतील, अमेरिकन लोक असतील, एशियन लोक असतील, तर सर्वांच्या बरोबर आपण एकत्र रीती तिथे बसणार आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुमचं आणि माझं जग जे आहे ते नुसतं पुण्यापुरतं किंवा महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही. आपण जागतिक मंडळांचा एक भाग आहोत, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने वधू असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की हे कार्य करण्याकरता इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याच्यामध्ये 10वं वचन वाचा कोणीतरी. इफिस 2:10 यामध्ये संत पौल म्हणतो की तुमची आणि माझी निर्मिती का देवाने अगोदर करून ठेवलेली आहे आणि त्याची योजनेचं काय कारण आहे. इफिस 2:10 आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेल्या आपण त्याची हस्तकृती, म्हणजे देवाने आपल्याला स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. का? यस, त्या सत्कृत्य करतच तुम्ही जगायचं आहे. नुसतं कृत्य नाही, सत्कृत्य. कोणाचं? देवासाठी. आणि त्यामुळे काय हो, ती देवाने पूर्वी योजून ठेवलेली आहे. ती देवाने कितीतरी आनंदाची सबब आहे की मंडळीमध्ये असलेले ख्रिस्ती प्रत्येक लोक ज्याला देवाने निवडून ठेवलेलं आहे ते मंडळीमध्ये येतात. आणि देवाची योजना ही आहे की ते मंडळीमध्ये आल्यानंतर त्यांनी सत्कृत्य म्हणजे देवाच्या गौरवासाठी काम करावं आणि त्याद्वारे त्यांना तो आशीर्वाद, तो मुकुट, ते स्थान जे देवाने येशूने आपल्यासाठी ठेवलेले तिथे प्रवेश मिळावा. प्रेज द लॉर्ड. परंतु जर त्या मुकुट आणि त्या स्थान आणि त्या आशीर्वाद आणि ते निवडणं आणि त्या अभिषेकाचं तुम्हाला आणि मला महत्व वाटत नाही, तर तुम्ही जागतिकच काय तर लोकल मंडळीसाठी देखील काही देखील कामाचे नाही. काही देखील कामाचे नाही. का? कारण की तुम्हाला त्याचं महत्व वाटत नाही, तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स वाटत नाही. त्यामुळे तुम्ही ती बाब विसरून जा की आज जर तुम्ही या मंडळीमध्ये सहभागी नाही तर ती जागतिक मंडळी जेव्हा अंतराळात घेतली जाईल तिथे तुमचा आणि माझा सहभाग आहे. काही लोक म्हणतात, अहो पाळता मी बिलकुल पाप करत नाही, प्रभू वचन घेतो, एकदम चांगलं जगतो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, पण मंडळीत येत नाही, पण मंडळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाही, मंडळीच्या भक्तीमध्ये माझा काही सहभागी नाही, सेवेमध्ये काही सहभागी नाही. तर मला एक सांगा की हे अशा प्रकारचे लोक जे आहे ते निश्चितच येशूच्या त्या सिंहासनाच्या समोर कसे उभे राहतील जिथे तुमचा आणि माझा न्याय कारणाच्या कृत्यांच्या मुळे केला जाईल. कशामुळे? कृत्यांमुळे. बोला, कृत्य, चांगले कृत्य, सत्कृत्य. कृत्यच नाही, अहो कृत्यच नाही केली तुम्ही तर कसं काय तुमचं पुढचं काय काम आहे. वारंवार मी सांगत असतो आणि ह्या संदेशामध्ये की जर आपल्याला एका नोकर म्हणून किंवा एकामध्ये वर्कर म्हणून किंवा एक कामगार म्हणून जर नेमलेलं आहे आणि तुम्हाला आणि मला पगार जर घ्यायचा आहे तर तुम्ही काही न करता पगार घेणार नाही. आम्ही काम काही नाही करणार, नुसतं पगार द्या आम्हाला. नुसतं आम्ही येऊन सही करणार रजिस्टरवर आणि बसून राहणार आणि मग मालकाने आम्हाला पगार द्यावा. असं कुठे जगामध्ये पण नाही घडत. तुम्ही आणि मी सभासदाच्या यादीमध्ये आहोत परंतु काहीच काम करत नाही, तुमचा काहीच सहभाग नाही आणि तुम्ही अपेक्षा करतात की देवाने तुम्हाला या सभासदाला अंतराळात घेऊन जावं. तर काय तुमच्या समोर काय आहे?
कोणत्या प्रकारची कृती केलेली आहे ज्याचा प्रतिफळ म्हणून तुम्हाला ते मुकुट मिळणार? कृतीशील नाही. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे मुख आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये देवदूताला नाही सुवार्ता नेण्यासाठी ठेवलं. आपल्यापेक्षा ते मोठे आहे, परंतु देवदूताला काय सांगितलं? तुम्ही मनुष्याची काय करा? सेवा करा. प्रेज द लॉर्ड. आणि हे माहिती आहे ना तुम्हाला, नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की देवदूत तुमचं संरक्षणाचं काम, देवाची आज्ञा तुमच्यासाठी माझ्यासाठी ते करण्याकरता नेमलेले आहे. यासाठी की आपण चांगले काम करत राहावं आणि आम्हाला अडचणी आल्या, समस्या आल्या तर देवदूतांनी तुम्हाला आणि मला सहाय्य करावं. परंतु देवदूत सुवार्ता गाजवतो का? देवदूत प्रीचिंग करतो का? इथून देवदूत घरोघरी जाऊन वचनाची घोषणा करतो का? देवदूत गीते गातात का इथे? नाही. हे सगळं काम ही मिनिस्ट्री महिला मंडळ करणारे, तरुण संघ करणारे, क्वायर करणारे, समाजसेवक करणारे, सुवार्तिक करणारे, पाळक करणारे, बिशप करणारे, ह्याच्यामध्ये देवदूत कुठे आहे का? पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्वजण मिळून कार्य करत असताना ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाने तुम्हाला आणि मला निवडलं, स्वतःची कृती केली की जसं मी काम करतो, जसं पिता काम करतो, तसं तुम्ही देखील काम करावं. देवदूत पण काम करतात. प्रत्येकाने कार्यशील कृतीशील असावं आणि सत्कृत्यच करत राहावं आणि त्याद्वारे मिळालेले आणि ठेवलेले बक्षीस आणि आशीर्वाद तुम्ही मिळवावे. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही मी येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव जर म्हणतो आणि अवयव जर कार्य करत नाही तर काय फायदा? तुम्ही आणि मी त्याचे हात आहोत. हाताच्या द्वारे आपण काम करतो आणि हे हाताचे काम कसं व्हायला पाहिजे? या कामाच्या द्वारे आमचा येशूला गौरव आहे. आम्ही येशूचे नेत्र आहोत आणि येशू काय काय आम्हाला उत्तम गोष्टी दाखवतो ते तर आपण बघतो, परंतु एखादा रडत आहे, एक समस्यामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये, ते तुम्हाला दिसतं आणि तुम्ही त्याला मदत करत नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करत नाही, त्याला सहकार्य करत नाही, तर ते डोळ्याचा काही देखील लाभ नाही. आपण म्हणून नाही, तुमच्याकडे बर्थडे असेल, पार्टी असेल तर मी येते, पण काही दुःख प्रॉब्लेम आलं तर मग तुम्ही कोण आणि मी कोण? मी ओळखतच नाही. नाही चालत. तुम्हाला मला पाय दिलेले आहे. आपण येशू ख्रिस्ताचे पायाले आहोत. आपण येशू ख्रिस्ताच्या मार्गावर त्याच्या मागे मागे जरी चालत असलो, परंतु येशूने लोकांची सेवा करण्याकरता आयुष्यभर काय केलेलं आहे? वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या मध्ये त्याने भेटी दिलेली आहे. आणि यामुळे तुमचे आणि माझे पाऊल देखील येशू प्रमाणे जे दुःखी, कष्टी, दुःखी, निराश लोकांच्या घराकडे वळणं गरजेचं आहे. हे सर्व अवयव आहेत आणि हे सर्व अवयव कोणाचे आहे? येशूचे आहे. येशूचे प्रत्येक अवयव आपण वारंवार बघितले की डोकं ह्यावर काट्यांचा मुकुट होत, तिथून वाहणारं रक्त, हाताला पायाला खिळे, तिथून वाहणारं रक्त, त्याचप्रमाणे कुशीमधून वाहणाऱ्या भाल्याच्या मधून वाहणारं रक्त, त्याचप्रमाणे पाठीवर चापकाने मारलेलं रक्त, हे सगळं काही वेगवेगळ्या अवयवाला दुःख, क्लेश सहन केलं यासाठी की हे हात म्हटलेले अवयव, पाय म्हणणारे मनुष्य, डोके म्हणणारे मनुष्य, सर्व प्रकारच्या अवयवाने काय करावं? शुद्धतेचा लाभ घेत दुःख सहन करत, येशू ख्रिस्ताने जसं दुःख सहन करत इतरांसाठी जसं येशूने रक्त सांडलेलं आहे तसं ती प्रीती इतरांवर करावी. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने काय आहोत? येशूचे सहकारी आहोत, येशूच्या अनुयायी आहोत आणि येशूचे आज्ञा पालन करणारे आहोत. आणि ह्यासाठी प्रीतीचं शिक्षण येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि यामुळे जसं आता आपण वाचलेलं आहे इफिसकरास 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की येशूचे ठाई निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृती आहोत, ती सत्कृत्य आचरण करत आपण आयुष्यक्रम करावं. परंतु प्रियांनो, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही मंदिराला येत नाही, आम्हाला समस्याच माहित नाही, लोकांची परिस्थिती काय तीच माहित नाही, आम्हाला अवस्था तीच माहित नाही, मग तुम्ही काय प्रार्थना करणार त्यांच्यासाठी? तर त्यांना मदत काय करणार? घर बसले तुम्हाला काही कोणीतरी काही दाखवणार आहे का? नाही. तुम्ही जेव्हा मंदिरात येणार, जेव्हा मंदिरात जाणार, तुमच्या समस्या देखील घेऊन येणार, तेव्हा तुम्ही पाळकांना सांगणार, मंदिरातले इतर भावा बहिणींना सांगणार, देव त्या मंदिरातून सेवकांच्या द्वारे, पाळकांच्या द्वारे, मदतनीसांच्या द्वारे, समाजसेवकाच्या द्वारे तुमच्या समस्या सोडवेल. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही ताकदवर आहात तर तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही त्यांना मदत करणारे आणि मदत करणारे आणि मदत घेणारे दोघं एकच गोष्ट म्हणणारे की माझा येशू माझ्या कार्याच्या द्वारे गौरव. मी बरं झालो, मी येशूला धन्यवाद देतो, इतरांचं देखील देव बरं करा.
आपण म्हणू की खरोखर धन्यवाद असो येशूला की मला प्रार्थना करण्यासाठी, मला लोकांना मदत करण्याचा आशीर्वाद देवाने दिलेला. प्रेज द लॉर्ड. हे सर्व मंदिरात घडतं, हे सगळं मंदिरामध्ये लोकांमध्ये मिसळल्यानंतर घडतं. अरे आम्ही बाहेरच्या लोकांचा तर विचार सोडा, पहिले जे आपण मंदिरात आपले बरोबर वावरणारे भाऊ आणि बहिणी आहे त्यांनाच जर मदत करत नाही तर बाहेरचं तर जगात विसरूनच जावं. हे तर आपण कधी देखील करणार नाही. आणि वारंवार मी म्हटले पती आणि पत्नीच्या बद्दल आणि या संसाराबद्दल मी सांगितलेलं आहे की पती म्हणजे कोण? प्रभू. आणि पत्नी म्हणून कोण? मंडळी. आणि याबद्दल संत पौलाने आता सुरुवातीला सांगितलं की ही सर्व गोष्ट जी आहे त्या गोष्टीचा अनर्थ हाच आहे. परंतु प्रियांनो, परंतु ही बाब महत्वाची आहे की पत्नी मंदिराला पित्याला पतीला भेटायलाच येत नाही. ती म्हणते की अरे काय गरज नाही, महिन्यातून एकदाच मी तुझा संसार करते, बाकीच्या दिवशी मी दुसऱ्याकडे संसार करत फिरते. तर तो पती त्या पत्नीचा स्वीकार करेल काय? सांगा बरं. पती हे एक जीव, जसं आता ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एक शरीर होतील, तसं गुण तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का? तुम्ही नाही ते घरीच आम्ही संसार करतो. मंदिर ही जागा आहे, संसार करायची जागा ही आहे, कारण की इथूनच या मंडळीतूनच अंतराळामध्ये लोक घेतले जातील. प्रेज द लॉर्ड. यस. वधू जी आहे ती मंडळी आहे आणि मंडळी प्रभूमध्ये आहे, येशूमध्ये आहे आणि त्यामुळे ते पित्याचे आज्ञा पालन करते तर ती स्वर्गात घेतली जाणार आहे. परंतु जे त्याच्यापासून तुटलेले आहे ते दूर आहे, त्यांना संधी नाही. आणि ही बाब आपण जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढचा मुद्दा आहे की अशा अवस्थेमध्ये मंडळीमध्ये जे येतात त्यांची जेव्हा पिछेहाट होते, जेव्हा ते माघार घेतात, तेव्हा निश्चित मंडळी त्यांना मदत करते. इब्रिकरास पत्र 3 अध्याय 13 वचन, इब्री 3:13 बघूया काय लिहिलेलं आहे तिथे. इब्री 12 आणि 13 दोन्ही वाचा. इब्रिकरास पत्र याचा 3 अध्याय 12 आणि 13. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्यात इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाची असू नये म्हणून जपा. यस. त्या दिवसामध्ये आम्हाला असं दिसतं की शैतान तुम्हाला आणि मला काय करत आहे? देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. समस्या आणि प्रॉब्लेम तुम्हाला आणि मला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न, अडचणी आणि निराशा आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करते. आम्हाला वाटत आहे आम्हाला कोणीच नाही, आमच्याकडे कोणीच बघत नाही, माझ्या भावाने मला सोडलं, माझ्या बहिणीने सोडलं, मला ज्याच्यावर भिस्त होती तो पैसा माझ्यापासून निघून गेला, मला एक आरोग्य होतं, मी काम करत होतो, आता आरोग्य नाही, मी आजारी पडतो, मला नोकरी नाही, माझ्या घरातले मुलं बाळा मला विचारत नाही. आणि अशा प्रकारे आपण निराश होतो. परंतु जेव्हा मंदिरात येतं आम्हाला कळतं कदाचित मातेला आपल्या तानेला बाळाचा विसर पडेल, परंतु मी तुला कधी देखील विसरणार नाही, मी कधीतरी विसरणार नाही. आणि यामुळे ही बाब आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की येशूने जर तुम्हाला आणि मला विसरायचंच होतं, मला तुम्हाला सोडायचं होतं, तर तो का जगामध्ये आला? का त्यांनी प्राण अर्पण केला? का? कारण की तुम्ही मी त्याच्या प्राणापेक्षा पण प्रिय आहोत. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये पती म्हणतो अनेकदा तू तो मेरे जान से भी प्यारी आहे, परंतु वेळ आली तर पती पण रुसून किंवा विसरून जातो. आपण माहिती चर्चमध्ये आणि इतर जागेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतो, आपण विसरून जातात नवरा, परंतु देव कधी अभिवचनाला विसरत नाही. आणि ते कोणासाठी आहे? ते विश्वासू लोकांसाठी आहे. जो आपण विश्वास ठेवतो त्यांच्यावरही प्रीती करतो. आणि अनेकदा आपण माघार घेतो, जसं संत पौलाने इथे लिहिलेलं 12 वचनामध्ये की तुम्ही स्वतःला जपा, जर तुम्ही मागे पडले तर पुढे या. आणि पुढे 13 वचनामध्ये काय लिहिलेलं वाचा. जोपर्यंत आज म्हटलेला दिवस, आजचा अर्थ काय? वर्तमान आहे. जोपर्यंत येशू आलेला नाही, आज म्हणजे जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहोत, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, एक तर आपण जिवंत आहोत किंवा येशू ख्रिस्ताचं आगमन नाही झालं, तो आजचा दिवस. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? आला एकमेकांना इथे शब्द, एकमेकांना प्रतिदिन बोध करा.
विसरू नका, त्यांच्याशी बोलत राहा, वचनाशी बोला. मला काय फायदा मिळाला, पाळक साहेबांनी काय शिकवलं, मी हे वचन वाचलं, मला हे स्वप्न पडलं, मला हे वचन सापडलं. एकमेकांशी चर्चा करा वचनाबद्दल आणि गांभीर्याने चर्चा करा. असं नाही मंदिरातून बाहेर पडलं की सगळं काही विसरून गेलं. याबद्दल तुम्ही बोलते राहा आणि निश्चितच इतरांशी बोला आणि इतरांचं ऐकून घ्या. प्रतिदिनी हे करा. आणि पुढे काय का करायला पाहिजे त्याचा हेतू हा की तुम्हापैकी कोणी देखील कठीण होऊन मंदिरापासून, देवापासून दूर जाता कामा नाही. जेव्हा आपण मंदिरात येतो अनेकदा निराश असतो, दुःखी होतो, काही भलं नाही बाळक साहेब, काही बरं होत नाही. परंतु काही जेव्हा आपण मंदिरात येतो, बाळक साहेब बोलतात, जेव्हा पवित्र वचन वाचतो, जेव्हा आपल्याला जाणीव होतं की खरोखर या मंदिरामध्ये येशू आहे, तो माझ्याला स्पर्श करत आहे, प्रेज द लॉर्ड, तो माझ्याशी बोलत आहे. आपण साक्ष ऐकतो, आपण गीते ऐकतो आणि आपला विश्वास वाढतो की खरोखर आज असा दिवस तो आलेला आहे जेव्हा माझा येशू माझी प्रार्थना ऐकेल आणि माझी परिस्थिती बदलेल. प्रेज द लॉर्ड. आणि माघारी फिरणारे लोक जे म्हणतात की आता यानंतर मला काहीच अपेक्षा नव्हती, काही दिवसानंतर म्हणतात पाळकचा सगळं काय बदलले हो, माझे मुलगाही चांगलं झालंय, माझे पती पण सुधारले, मला नोकरी नव्हती, नोकरी मिळाली, मला खूप आजारी होती, मी बरे झाले, माझ्या घरातले भांडणं संपले, माझ्या घरातले व्यसन गेले, सगळं परिस्थिती बदलली. प्रेज द लॉर्ड. एक दिवस मी मागे फिरणार होतो, परंतु जेव्हापासून मी देवाच्या मंदिरात बसायला लागलो, देवाच्या मंदिरात यावं लागलो, माझं हृदय, माझं घर, माझी परिस्थिती बदललेली. प्रेज द लॉर्ड. आणि हे सर्व बदलणारा येशू मला मंदिरामध्ये निरंतर भेटतो. प्रेज द लॉर्ड. हे घडतं मंदिरामध्ये, हे मंदिरामध्ये मिळतं. हे ऑनलाईन तुम्हाला मिळणार नाही किंवा त्याचा लाभ पुरेपूर मिळणार नाही. ते तुम्हाला इतर कुठे मिळणार नाही. ते तुमच्या मंदिरामध्ये देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि यासाठीच राजा दावीद म्हणतो की जशी हरणी पाण्यासाठी लुलपते तसं माझा जीव हे देवा तुझ्यासाठी लुलपते, यासाठी की केव्हा येऊन मी माझ्या देवाचे दर्शन घेईन. राजा शलोमोन म्हणतो की खरोखर मी देवाच्या मंदिराच्या खांबाच्या जवळ उभा राहून, देवाच्या मंदिराच्या खांबाच्या जवळ नित्य जागत उभा राहून देवाचे वचन जो ऐकतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. तो धन्य, तो राजा शलोमोन म्हणतो. राजा दावीद पुढे म्हणतो की खरोखर मला देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणं देखील मला इष्ट वाटते. हे सगळे राजा महाराजा लोक आहे, मोठे सेवक आहे, परंतु ते म्हणतात तरी देखील मी मंदिरामध्येच त्याचं रूप बघील, त्याचं मनोहर रूप बघीन, कारण की मला माहिती आहे माझा देव मंदिरामधून माझ्यासाठी येऊन माझी भेट घेऊ इच्छितो. आणि त्यामुळे जर आपण मागे तुमची पिछे हाट होत आहे तर ते चालणार नाही. शेवटला मुद्दा घेतो आणि मी संपवतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट जी आहे ते ख्रिस्ती लोकांना चालत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे अनेक लोक बोलतात की माइंड युअर ओन बिझनेस, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. ख्रिस्ती लोकांसाठी हा नियम लागूच पडत नाही. माइंड युअर ओन, तुम्ही तुमचं काम करावं, का आमच्या भानगडीत पडतात, ते चालणारच नाही. जर ते तुम्ही आणि मी बोलतो किंवा ते ऐकतो, दोन्ही गडबड. आणि त्यामुळे ख्रिस्ती लोकांना फार बोलणं लावता, तुम्ही तुमचं बघा ना, का आमच्या भानगडीत पडतात, तुम्ही तुमचं प्रार्थना करा, तुम्ही तुमचं बायबल वाचा, का आम्हाला बोध आणि शिक्षण देण्याच्या मागे भानगडीत पडतात. परंतु आम्हाला तसं चालता राहणार नाही. कारण की जो आनंद मला मिळाला, जो शांती मला मिळालं, जो मला देव मिळालेला, मला इतरांना सांगायलाच हवा. कारण की ह्यासाठी मला देवाने निवडलं आणि जगामध्ये ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्ही असं म्हणू शकत नाही की जाऊ दे तुझं तू कर बाबा, आम्हाला येशू मिळाला, आम्ही माझ्यात खातो पितो खुश राहतो. तसं जर म्हणतो तर आपण स्वार्थी आहोत, आपल्या ठाई प्रीती नाही. न तुम्ही बोलू शकत की जाऊ द्या, तुम्ही तुमचं बघा, आम्हाला काय, आमच्या घरी येऊ नका, काही नका, आम्ही नसतो येऊ क्रिसमसला, न्यू इयरला. पाळक साहेब तुम्ही या, आमची प्रार्थना करणार जा, आम्हाला मंदिराला जेव्हा वाटेल तेव्हा हे नाही चालत. हे चालणारच नाही. ना विश्वास चालणार, ना अविश्वास चालणार. तुम्हाला हे बाब बोलता येत नाही. आणि त्यामुळेच प्रियानो, ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण मंदिरामध्ये माघार घेणाऱ्या लोकांना बघतो तेव्हा आपण जातो, बहिणी तुझा प्रॉब्लेम काय, तुझ्या समस्या काय, माझ्या बरोबर तू बोल. नाही हो सिस्टर, फार कठीण आहे, नाही सांगतायत, खूप त्रास आहे, जाऊ द्या ना, तुम्ही कशाला आमच्या दुःखी होतात, जाऊ द्या, आमचे प्रॉब्लेम आम्हालाच माहिती. आपण मग म्हणतो नाही नाही बहिणी तू सांग,
काहीतरी मार्ग खुला होईल. आपण त्यांना बोलका करतो, त्यांच्या समस्या ऐकतो, त्यांच्या प्रॉब्लेम ऐकतो आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांची भेट घेतो आणि मग त्यांच्या मनामध्ये कार्य होतं आणि मग ते ख्रिस्ताकडे वळतात. आणि ह्यामुळेच खऱ्या अर्थाने धर्म परिवर्तन नाही तर हे काय होतं, मन परिवर्तन होतं. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब जगामध्ये आज सगळ्या ख्रिस्ती समाजामध्ये दिसून येते. कारण की लोक जेव्हा सुखदुःखामध्ये ख्रिस्ती लोक त्यांच्याकडे जातात, त्यांची भेट घेतात, त्यांचं दुःख जाणून घेतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात, तेव्हा लोकांना वाटतं की यस, खरोखर हा व्यक्ती जर माझ्यावर एवढी प्रीती करतो तर त्याचा देव माझ्यावर किती प्रीती करत असणार. त्याचं नाव येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्या मनामध्ये एवढं माझ्यासाठी कळवळ आहे, ह्याच्या जीवनामध्ये आणि ह्याच्या बोलण्यामध्ये एवढं प्रेम आहे, आपुलकी आहे, तर ह्याचा देव किती आपुलकी आणि प्रीतीने भरणार असेल. खरं अर्थात त्याचा माझं काही घेणं देणं नाही, त्याची माझी काही ओळखही नाही, तरी देखील तो करतो. मी त्याला हाकलून दिलं तरी तो येतो, अनेकाने त्याला मारलं झोडलं तरी तो येतो. का? हे काय आहे? हे काय? एवढा अपमानित होऊन कोण करणार? ते शिष्य करणार ज्यांना या मंदिरामध्ये रोवलेला येशू कळालेला आहे. तो म्हणतो की यस, तो आशीर्वाद जो तुला मला मिळत आहे तो तुला पण देव देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की मी माझा स्वतःहून तुझ्याकडे येत नाही, माझ्या देवाने तुझ्याकडे मला पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने तुम्हाला निवडलं आणि बोलावलं आणि तुम्ही जर येत नाही मंदिरापासून विलगून दूर होऊन वाटतं की माझे कल्याण होईल, माझी प्रगती होईल, यस कदाचित होईल, पण कदाचित तुम्हाला चांगलं शिक्षण मुलाबाळांना मिळेल, कदाचित नोकरी धंदा मिळेल, कदाचित तुम्ही फ्लॅट जागा गाड्या घेतील, कदाचित तुम्ही खाऊन पिऊन मजेमध्ये राहतील, परंतु येशू नाही तिथे. येशू नाही. कारण की तुम्ही तुमचं मे और मेरा घर, मेन मेरे बच्चे, मेन माझं कुटुंब वाले जे लोक आहे ते खऱ्या अर्थाने त्यांना ख्रिस्तीपणाचा गुज समजलेलाच नाही. मी वारंवार ही सांगत आहे की ही बाब लक्षात ठेवा की जे स्वार्थी जीवन जगतात ते येशू मध्ये नाही. तुमचं संसार, पती आणि पत्नीचा संसार फार तर फार 40 वर्ष 50 वर्ष, काही लोक 60-70 वर्ष पण संसार करतात. बरोबर आहे. कोणाबरोबर संसार करतो आपण? जगातल्या पतीच्या पत्नी बरोबर, पत्नीचा पती बरोबर करतो. परंतु तो संसार जो आहे तो येशू बरोबर तुमचा आणि माझा व्हायचा, तो युगानुगाचा संसार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो तो माझं रक्तातलं नातं आहे, ती रक्ताची बहीण करावालाच पाहिजे तिच्यासाठी. भावासाठी बहीण नाही करणार, ती माझी बहीण आहे, माझी भाऊ आहे, मला कसंही झालं तरी त्याला सोडता येत नाही. हो प्रियांनो, आपण आपल्या रक्ताचे नातेच जपतो, परंतु ते रक्त जे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं त्याचं महत्व आपण जाणू शकत नाही किंवा जाणत नाही. कारण एकच आहे की आपण जगातले नाते, जगातल्या रक्ताच्या नात्याला महत्व देतो, परंतु ते स्वर्गीय परम पवित्र रक्त जे येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं त्याच्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जागा नसल्याने, महत्व न कळल्यामुळे त्याच्या शुद्धतेचा लाभ, त्याचा आरोग्याचा लाभ, त्याचा संरक्षणाचा लाभ, सैतानावर विजयाचा लाभ तुम्हाला मला मिळत नाही. आणि जर त्या रक्ताचा लाभ तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही शुद्ध आणि पवित्र होणार का? सांगा बरं. होऊ शकता का? चांगल्या कामाने, चांगल्या ऍक्टिव्हिटीजने, पुण्याच्या कामाने, धार्मिकतेने नाही. त्याच्यासाठी एकच गरज आहे आणि ते आहे येशू ख्रिस्ताचं रक्त. तुम्हाला सर्व धर्माने आपण शुद्ध करतात. आणि बदललेला व्यक्ती आता नुसतं शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा नाही म्हणत, तो अशुद्ध लोकांपर्यंत जातो आणि तो म्हणतो दे बघ, ज्या येशूने मला शुद्ध केलेलं आहे तो तुला देखील त्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे काम मंडळीचं काम आहे आणि तो इथे जगामध्ये कदाचित 60, 70, 50, 30, 40 वर्ष संसार करल, परंतु तो एक वधू म्हणून, एक मंडळी म्हणून त्या ख्रिस्ताबरोबर युगानुयुग संसारासाठी निवडला गेलेला पुत्र व कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे लग्न होत नाही, तिथे लग्न करून देत नाही, तिथे स्त्री नाही, तिथे पुरुष नाही, तिथे एकच आहे माझा येशू आणि माझ्या मध्ये असलेले माझे मंडळीसह, जे कदाचित माझे भाऊ बहीण नाही, कदाचित अमेरिका युरोपचे लोक असतील, कदाचित जगामध्ये सगळ्यात पतित लोक असतील किंवा श्रीमंत लोक असतील, परंतु ते विश्वासणारे लोक एक चित्ताने एक मनाने तिथे एकत्र येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज परत एक वार ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे सगळं लाभ कुठे मिळतं? मंदिरापासूनच मिळतं. मंदिर कोणचं हवं? मंदिर तुमच्या घराचं जवळचं मंदिर,
जे चर्च देवाने तुम्हाला दिलं, जी मंडळी तुम्हाला दिलेली, त्या मंडळीमध्येच तुम्हाला राहायचं आहे. एक पती पत्नी याचा संसारामध्ये असं होतं का कधी की पतीला पत्नी म्हणते, अहो ते काय इतकं चांगलं संसार करते, जाऊ दे उद्यापासून मी त्यांच्याबरोबर नांदायला लागतो. होईल का असं कधी? तो नवरा खूप, तो पती किती प्रेम करतो, उद्यापासून मी त्याचीच पत्नी म्हणतात, असं होतं का? नाही. तुमचा विवाह ज्या मंदिरामध्ये ज्या पती बरोबर झालेला आहे ते तुमचं तिथं सुख असो किंवा दुःख असो, आहे की नाही? करावं लागतं की नाही संसार, की दुसरीकडे पळतो आपण? नाही. जो पती आपल्याला बांधून दिलेला आहे, जी पत्नी आपल्याला, त्याच्याबरोबरच आम्हाला प्रामाणिकपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत काय करायचं आहे? संसार करायचा. आधी ख्रिस्ती मंडळीमध्ये तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बांधले गेलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. मी असं म्हणत नाही की दुसरीकडे जाऊ नका. निश्चितच तुम्ही जे सभा आहे, आजच मी तुम्हाला ते सगळ्यांच्या हातात पत्रक दिलेले. का दिलेलं? की तुम्ही जा, तिथे आशीर्वाद आहे, परंतु सेवा करण्याचं स्थळ, संसार करण्याचं स्थळ, आशीर्वाद घेण्याचं स्थळ तुमचं चर्च मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सभासद आहात म्हणून हे करू नका, तुम्हाला यादीमध्ये नाव आहे म्हणून करू नका, परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा येशूचं आगमन होईल तर ख्रिस्ती मंडळी अंतरात घेतली जाणार असताना तुम्ही त्या मंडळीमध्ये दिसणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथे नाव दिलं ख्रिस्ती मंडळीचे, हे जे वधू स्वरूपात आलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड. टीम ख्रिस्ती मंडळी तिथे जाणार आहे. तुम्ही विविध ठिकाणी भरकटतात, याचा अर्थ हा आहे की तुम्हाला, काही लोक म्हणतात तिकडे असं तिकडे तिचं, निश्चित मी याच्या विरोधात नाही, तुम्ही जा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाब लक्षात ठेवा की तुमचे आशीर्वाद जिथे ठेवलेला आहे, तुमची भाकर जिथे ठेवली तिथेच खायचं. दुसरीकडे तुम्ही तोंड मारायला लागले तर काही दिवस ना तिकडचे राहणार ना तिकडचे राहणार. एक बाब लक्षात ठेवा, तिथे पण तोच येशू आहे, तिथे पण तो येशू आहे, परंतु तुमचा येशू तुम्हाला या मंडळीमध्येच भेटणार. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपल्या मंडळीला सुखा दुःखात, असं नाही की या मंडळीमध्ये काही होत नाही तर द्या सोडून, चला दुसरीकडे जा, असं होतं का? नाही. आपल्या घरामध्ये काही नाही तर आपण आपली जबाबदारी परिस्थिती बदलायची. काही लोक, अनेक जण मंडळी सोडून गेले, ते म्हणतात नाही नाही तिकडे असं, तिकडे चांगलं, तिकडे. अहो परिस्थिती तुम्हाला दिसते ना वाईट आहे, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सेवा करा, तुम्ही झटा, तुम्ही देवाकडे मागा, गुडघ्यावर आहे. देव तुमच्या प्रार्थनेमुळे मंडळीची अव्यवस्था, मंडळीची गडबडी जे तुम्हाला वाटते ते दूर करेल. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही म्हणा जाऊ द्या, सोडून द्या, मी जातो दुसरीकडे, असं म्हणून तुम्ही आपली जबाबदारी काय करत आहे, थोडं दुसरीकडे जेव्हा जातात तेव्हा तिथे नाही, इथे देव तुमचा आशीर्वाद घेऊन, पॅकेज घेऊन आलेला आहे हे जाणून घ्या. आणि आज आपण परमेश्वराच्या घरामध्ये आला असताना एक मंदिर मधून एल्डर आहात, बाळक आहात, वेगवेगळ्या प्रकारचे लीडर्स आहात, आणि प्रत्येकाला मंदिरामध्ये जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाला परमेश्वराने जबाबदारी दिली, आणि ती जबाबदारी हीच आहे की मंडळीचं पालन पोषण करण्याकरता देवाने त्यांना नेमून दिलेलं आहे. आणि ते जर करत नाही तर सगळ्यात जास्त हिशोब त्यांच्याकडून घेतला जातो. की तुम्ही प्रमुख होते, आई आणि वडील होते, तुम्ही तुमचे घर सांभाळू शकले नाही. तुम्ही मम्मी आणि डॅडी होते, परंतु तुमच्या मुलांचा नाश झालेला आहे. तुम्ही एल्डर्स आणि वेगवेगळ्या पदावर होते, परंतु तुम्ही ते काम केलं नाही. त्यामुळे त्याचा जो काय नुकसान आहे किंवा क्रोध आहे तो तुमच्यावर उतरणार आहे, कारण की त्याचा हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागणार. आणि यासाठी आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की इब्रिकरास पत्र, शेवटलं वचन वाचून संपू, 13वा अध्याय आणि 17वा वचन मध्ये संत पाऊल अशा प्रकारे म्हणतो. इब्री 13 आणि 17 मध्ये काय लिहिलेले वाचा. आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा व त्याच्या अधीन असा, कारण आपल्याला त्याचा आपणास हिशोब द्यायचा आहे. आपल्याला काय द्यायचा आहे? बोला, हिशोब, हिशोब, हिशोब. यस. आपले अधिकारी, आपले वरिष्ठ जे असतील, ते कदाचित पती पत्नी असतील, मम्मी डॅडी असतील, किंवा चर्चचे एल्डर्स असतील, किंवा पाळक असतील, त्याच्या आज्ञेत तुम्ही चाला. आणि कारण की जर तुम्ही त्याच्या अधीन आहात तर त्या अधीनतेमध्ये तुम्ही काय काम केलं त्याचा हिशोब द्यावा लागेल, हे समजून ते तुमच्या जीवाची रक्षण करतात. माता पिता जसं मुलांचे रक्षण करतात, तसे चर्चचे पाळक आणि एल्डर काय करताय? मंडळीचं संरक्षण आणि आत्म्याचं संरक्षणाची जबाबदारी पाळक, एल्डर आणि कमिटीवर आहे. आणि ते करत असताना ते त्यांना आनंदाने करता यावे, कणत नव्हे. काहीतरी बाबा कशाला तरी एल्डर बनवलं, काय आता ते जाऊ द्या बाबा, आता बनवलं म्हणून करायचं, इच्छा तर बिलकुल नाही, पण ते काय आता बोलता येत नाही, काय नाही, म्हणून मी असलं जाते आणि टाइमपास करते. हे कणत करायचं नाही, तर कसं करायचं? आनंदाने करा, आनंदाने करा. तसं झाल्यास
तुमच्या तुमच्या हिताचे होणार नाही. का? कारण की तुम्ही कणत आहात ते तुमच्या हिताचं नाही, परंतु आनंदाने करता त्याचा लाभ तुम्हाला पण मिळेल, आणि आनंदाने केल्यामुळे त्याचा लाभ तुमच्या अधीन असलेली जी मंडळीच्या इतर लोकांना देखील मिळणार आहे. आणि यासाठी मंडळीमध्ये पाळक, एल्डर्स कमिटी ह्याच्याबद्दल मी पुष्कळ संदेश दिलेले मागे, त्याकडे गंभीरतेने लक्ष द्यायला पाहिजे. परंतु तेच त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मला सांगू द्या, जर ते दुर्लक्ष करते तर कशा प्रकारचा कित्ता, कशा प्रकारचा आदर्श, कशा प्रकारचं चित्र तुम्ही निर्माण करत आहे याबद्दल जर विचार केला तर गंभीर आहे. आणि यामुळेच खरोखर आज अशा प्रकारच्या मंडळींचा जर नाश होत आहे किंवा मंडळींचं जर पिछेहाट होत आहे तर त्याच्यासाठी वरचे लोक पण तेवढे जबाबदार आहे. कारण की ते योग्य प्रकारे मंडळीला लीड करत नाही, मंडळीचं संरक्षण करत नाही, मंडळीची जबाबदारी वाढत नाही. परंतु जे आपण सर्वजण आहोत ते आज परत एक वार अशा पालकांसाठी, अशा लीडरसाठी, अशा कमिटी मेंबरसाठी, अशा एल्डरसाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. देवाने त्यांना देखील सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी देखील नियमित प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावा. आणि जर होत नाही तर त्याचा क्रोध, देवाचा क्रोध त्यांच्यावर उतरण. कारण की ते जर मागे पडले तर त्यांना बघून बाकीचे लोक पण म्हणतात की अरे हा एल्डर आहे, आता पाळक आहे, ह्यालाच काही वाटत नाही, आम्हाला तरी काय पडलं. नाशाचे कारण तुम्ही होईल. आई वडील जेव्हा मुलांच्याकडे लक्ष देत नाही, तेच जगामध्ये सगळ्याकडे हरवलेले मुलं म्हणतात माझा बापच असा आहे, माझी मम्मीच तशी आहे, काय आपलं जाऊ दे, ते बिथरून जातात. नाश कारण हेच आहे. तर आई वडील खरोखर प्रामाणिकपणे काम करतात, विश्वासू राहतात, एक चांगल्या प्रकारचा आदर्श मुलांच्या समोर उभे करतात, तर मुलं पण भिवून आदराने काय करतात, त्यांचं आज्ञा पालन करतात. परंतु तेच जर मंडळीमध्ये होत नाही तर मंडळीच्या नाशाची जबाबदारी या एल्डर्सवर आहे, पाळकावर आहे किंवा कमिटी मेंबरवर, हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आज परत एक वार मंडळीला आपण येत असताना या सर्व गोष्टी बघितले, त्यामध्ये मी निश्चितच ज्या गोष्टी आपण मंडळीत काय करतात, प्रार्थना करतात, मंडळीत काय करतात, आम्ही गीते गातो, मंडळीमध्ये काय करतात, प्रार्थना करतात. ह्याच्या पलीकडे पण अनेक गोष्टी आहे. या सर्व गोष्टी ज्या प्रार्थना, गीते मी सांगितलं, आपला काय आहे, श्वास आहे. त्यामुळे आपण आत्मिकरित्या जिवंत आहोत. परंतु जिवंत लोक नुसते जिवंतच राहून नुसते श्वास घेण्यामध्ये आयुष्य घालवत नाही, तर ते हाताचा, पायाचा, डोळ्याचा, मुखाचा, पायाचा याचा सर्वांचा उपयोग करून काय करतात, कृती करतात. आणि हे सत्कृत्याच्यासाठी देव काय म्हणतो, संत पौलाच्या द्वारे तुमची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रभू करो या निर्मितीचा आशीर्वाद देव तुम्हाला देव. प्रार्थना करू. प्रभू रायात आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. परत एक वार पवित्र मंदिरातून हे वचन आम्हापर्यंत आलेलं आहे, त्या वचनाच्या द्वारे मी आशीर्वादित असे ठरलेलं. परत एक वार एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन शिक्षण प्रभूमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आज आम्ही तुझ्या जवळ येत असताना येशू आमचे नेत्र उघड, आमच्या हृदयामध्ये तू कार्य कर. आमच्या सर्व दूषित आणि मलिनता हे तुला माहिती आहे पित्या. खरोखर आम्ही वचनाचा लाभ न घेतल्यामुळे, वचन समजून घेतलं नाही, त्यामुळे पवित्र पित्या आम्ही मंदिराच्या बद्दल उदासीन आहोत, मंदिराच्या आशीर्वादाच्या बद्दल उदासीन आहोत, मंदिराच्या देवाच्या बद्दल आम्ही उदासीन आहोत. कारण की आम्ही सैतानाच्या द्वारे बांधलेले आहोत. आम्ही आपल्या मनामध्ये, आपल्या जीवामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये खुश आहोत. आम्हाला हे वाटतं की आम्ही सगळं काही चांगलं करत आहोत, परंतु ज्ञानाचे अभाव आहे. माझ्या लोकांचा नाश होत आहे. आज ते सुज्ञान आम्हाला प्राप्त होत असताना, जसं शलोमोन म्हणतो की आम्हाला ज्याला ज्ञानी आहे त्याने सुज्ञानाकडे वाटचाल करावी, तसं सुज्ञान आज तू आम्हाला देत असताना प्रभूमध्ये आम्हाला चालीव, वाढीव, घडीव यासाठी की पित्या जो संसार तू आम्हाला दिलेला आहे, जसा त्याचा वर येणार आहे आणि त्या संसारातली वधूला आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. हो येशू राजा, आम्हाला तुझ्या बरोबर जायचं आहे, तुझ्या राज्यामध्ये आम्हाला तिथे सार्वकालिक जीवन याच्याबद्दल आम्हाला सर्व शिक्षण मिळत असताना आज आम्ही वाट बघत असताना येशू तुझी इच्छा आहे की आम्ही तयार असावं, कृतिशील असावं आणि तुझं कार्य करणार असावं. धन्यवाद असं येशू तुझ्या स्पर्शबद्दल. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.